नमस्कार, मी विशाखा बाबू शिंदे. मनस्पर्श साहित्य आयोजित स्वरचित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत मी सहभागी होत आहे. माझी कवितेचं शीर्षक आहे जगायचं विसरून गेले. जगण्याच्या वाटेवर चालत चालत कधी थांबायचं विसरून गेले. जगण्याच्या वाटेवर चालत चालत कधी थांबायचं विसरून गेले. स्वप्नांच्या गर्दीत हरवताना स्वतःला भेटायचं विसरून गेले. हसण्याचे क्षण होते काहीतरी, पण डोळे मात्र ओलेच राहिले. मनाच्या गाभाऱ्यात दडलेले शब्द ओठांवर येणं विसरून गेले. नाती जपताना जग जिंकताना स्वतःसाठी जगायचं विसरून गेले. इतरांच्या आनंदात रंगताना मनाचे रंगच फिके पडून गेले. मनात इतकं साचलं होतं की शब्दही रडायला लागले. हसण्याचा चेहरा घालून जगताना डोळे मात्र एकटेच जागे राहिले. लोक म्हणाले तू खूप मजबूत आहेस, पण त्यांना काय कळणार आतलं वादळ. हसत हसत जखमा झाकताना मन मात्र थोडं थोडं रोज तुटत राहिलं. कोणीतरी येईल समजून घेईल अशी एक आशा मनात होती, पण प्रत्येक वळणावर फक्त एकटेपणाची सावलीच सोबत होती. रात्र जास्त बोलकी असते कारण शांततेत सगळं ऐकू येतं. दिवसभर लपवलेलं दुःख अंधारात मुख रडून घेतं. आता मला वाटतं की थांबावं या प्रवासात, कारण जगण्यासाठी जगताना जगायचंच विसरून गेले आयुष्यात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.